नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, MCCच्या वतीनं दुसऱ्या राऊंडचं जे शेड्यूल रिवाईज झालेलं होतं त्याचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्याला पोस्ट केलेला होता, जो की आपण पाहिलाही असेल. परंतु जसं दुसऱ्या राऊंडचं ऑल इंडियाचं शेड्यूल चेंज झालं तर त्याला स्टेट वर्सेस ऑल इंडियाचं एक नवीन शेड्यूल MCCनं पब्लिश केलेलं होतं. त्याला विचारात घेऊन इतर राज्यांचे सुद्धा वेळापत्रक जे येते त्या ठिकाणी बदललेले आपल्याला पाहायला मिळत आहे. सगळ्यात पहिले जे ऑल इंडिया वर्सेस स्टेटचं शेड्यूल होतं त्यामध्ये UP गव्हर्नमेंटने जे येते त्यांचं शेड्यूल जे येते त्या ठिकाणी रिवाईज केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या नवीन शेड्यूलमुळे परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन करणे, त्या ठिकाणी सिक्युरिटी डिपॉझिट भरणे आणि चॉईस फिलिंगमध्ये सहभागी होण्याची संधी ही उपलब्ध झालेली आहे. आणि ही संधी मिळत असताना काही अजून महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत, ज्या व्हिडिओच्या पुढच्या टप्प्यामध्ये मी शेअर करेल. पहिले आपण शेड्यूल बघूया, नेमकं काय शेड्यूल उपलब्ध झालेलं आहे. तर आता दुसऱ्या राऊंडमध्ये जे ऑलरेडी सहभागी झालेले मुलं होते अशा मुलांच्या संदर्भानं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्वी केली असेल तर परत करण्याची आवश्यकता नाही. परंतु जर रजिस्टर्ड यापूर्वी झालेले नाही आहेत आणि आता रजिस्ट्रेशन करण्याची तयारी असेल तर 18/9/2025 सकाळी 11 वाजेपर्यंत आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया उपलब्ध असेल. सो UPमध्ये जायचे, साधारण 75 ते 80 लाखाचं MBBSसाठीचं बजेट आहे, अर्थात ते विथ हॉस्टेल मेस सांगतोय. आणि गुण साधारण 350च्या आसपास असेल तर मग या ठिकाणी ॲडमिशन मिळण्याची जास्त संधी आहे. अर्थात जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला उल्लेख केला की UPमध्ये सुद्धा बरेचसे नवीन खाजगी महाविद्यालय म्हणजे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला मान्यता मिळालेली आहे, ज्याची लिस्ट आपल्याला NNCच्या ऑफिशियल पोर्टलवर पाहायला मिळेल. हे सगळे कॉलेजेस जर आता दुसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध झाले तर त्या ठिकाणी बऱ्याच मुलांना MBBSला ॲडमिशन मिळण्याची संधी प्राप्त होऊ शकते. सो ज्या मुलांचं साधारण 75 ते 80 लाखाचं बजेट आहे, किमान स्कोर 300+ आहे, अशा मुलांसाठी एक अतिशय सुवर्ण संधी असेल की जे या दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेत जाऊ शकतात आणि त्यांना ॲडमिशन मिळण्याची सुद्धा त्या ठिकाणी संधी उपलब्ध आहे. UPमध्ये अजून एक जो महत्त्वाचा बदल म्हणजे फायदा म्हणूया आपण त्याला, तो असा आहे की बरेचसे जे लास्ट इयरला सुरू झालेले कॉलेजेस आहेत किंवा पूर्वी सुरू झालेले कॉलेजेस आहेत अशा ठिकाणी जे एक्झिस्टिंग कॉलेज ज्याला आपण म्हणूया अशा ठिकाणी बऱ्याचशा कॉलेजच्या सीट्स वाढलेल्या आहेत. जसं महाराष्ट्रामध्ये काही कॉलेजेसच्या जागा वाढल्यात तशा UPमध्ये सुद्धा नवीन कॉलेजला मान्यता तर मिळालेलीच आहे, परंतु जे पूर्वीचे चालू कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी सुद्धा इनटेक कॅपॅसिटी वाढलेली आहे. अर्थात त्यामुळं ॲडमिशन मिळण्यासाठी जे सीट्स उपलब्ध होतील सेकंड राऊंडमध्ये त्याची बऱ्यापैकी व्हॅकन्सी पोझिशन जी ती वाढलेली असेल. एक्झिस्टिंग जे ॲडमिशन झाले त्यात जे नॉन रिपोर्टेड सीट्स आहेत ते प्लस नव्यानं आलेले कॉलेजेस ते प्लस ऑलरेडी एक्झिस्टिंग कॉलेजमध्ये वाढलेल्या सीटची संख्या, तर एकत्रित आकडा हा बऱ्यापैकी मोठा असेल आणि त्यामुळं UPमध्ये MBBSला ॲडमिशन घेण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. सो जे इच्छुक विद्यार्थी असतील त्यांनी या दिलेल्या शेड्यूलमध्ये आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी, रिचचा सिक्युरिटी डिपॉझिट भरावं आणि चॉईस फिलिंगमध्ये भाग घ्यावा. आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधीपर्यंत उपलब्ध आहे तर ती 18/9/2025 सकाळी 11 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर याच दरम्यान आपल्याला सिक्युरिटी डिपॉझिट आणि रजिस्ट्रेशन फीस भरायची असणार आहे. ह्या ऑलरेडी रजिस्टर्ड आणि नवीन झालेले रजिस्ट्रेशन याची कॉमन लिस्ट ही 19 सप्टेंबरला पब्लिश होईल. त्यानंतर चॉईस फिलिंगची जी प्रक्रिया आहे जी आता पहिल्या शेड्यूलनुसार 15 तारखेपासून सुरू होणार होती ती आता 19 तारखेपासून सुरू होईल. 23 तारखेपर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत ती सुविधा उपलब्ध असेल. आणि या प्रोसेसमध्ये गेलेल्या मुलांची जी सिलेक्शन लिस्ट असेल त्याला आपण अलॉटमेंट म्हणूया, ती 24 सप्टेंबरला पब्लिश होईल. म्हणजे काय, आता काही मुलांनी ऑल इंडियात पण भाग घेतलेला आहे, त्याची लिस्ट 17 तारखेला येणं अपेक्षित आहे. म्हणजे जर पूर्वीप्रमाणे जर चॉईस फिलिंगची प्रक्रिया ओपन राहिली असती तर ती 18 तारखेला सकाळी 11 वाजेपर्यंत होती, 2 वाजेपर्यंत होती. आता त्याच्यात बदल झालेला आहे. आता तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठीच 18 तारखेपर्यंत सकाळी 11पर्यंत वेळ आहे. 19 तारखेला मेरिट लिस्ट येईल. 19पासूनच 23 तारखेला सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येईल आणि 24 तारखेला सिलेक्शन लिस्ट येईल. हे झालं पहिलं शेड्यूल. मग आता रिपोर्टिंगची जी डेट आहे ती समजून घेऊया. रिपोर्टिंगसाठी 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी वेळ उपलब्ध आहे. म्हणजे तिथे सुद्धा
जवळजवळ 6 दिवसाचा कालावधी जो आहे तो उपलब्ध आहे. आणि त्यानंतर फर्दर जे ते पुढचे जे काय शेड्यूल असेल ते येईल. सो ज्या 25 ते 27पर्यंत रिपोर्टिंग आहे, 29पर्यंत आहे. ठीक आहे, 25 ते 29 म्हणूया आपण, 30 अगदीच कट टू कट होईल. सो ज्या मुलांना साधारण 300 अँड अबव मार्क्स आहेत, साधारण 75 ते 80 लाखाचं MBBS साठीचं ओव्हरऑल 5.5 वर्षाचं बजेट आहे. तर अशा मुलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता. त्यामुळं जे MBBS करू इच्छिणारे विद्यार्थी आहेत, साधारण मी जो सांगितला त्याप्रमाणे त्यांचा स्कोअर असेल तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया 18 तारखेपर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत उपलब्ध आहे. ज्यांना या प्रक्रियेच्या संदर्भाने ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची मदत घ्यायची असेल त्यांनी निश्चितपणे आमच्याशी संपर्क करा. तुमच्या रजिस्ट्रेशनपासून पुढच्या सगळ्या प्रक्रिया आम्ही तुम्हाला त्यासाठी मदत करू, मार्गदर्शन करू, ती प्रक्रिया करून देऊ आणि त्या माध्यमातून तुमचं MBBSचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. सो जे इच्छुक आहे त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.